27/10/2025च्या पेपरचे स्पष्टीकरण. तर खालीलपैकी कोणती अपरिमेय संख्या आहे? अपरिमेय संख्या कोणती म्हणते? तर आपल्याला पर्याय दिलेला 8/2, 8/2 हे दिलेलं आहे वर्गमुळात, त्यानंतर 0.25 वर्गमुळात, त्यानंतर 49/25 वर्गमुळात, त्यानंतर दिलेला आहे 9/3 वर्गमुळात. तर अपरिमेय संख्या म्हणजे काय असते? की ज्या संख्येचा वर्गमूळ बाहेर काढता येत नाही त्या संख्येला आपण अपरिमेय संख्या म्हणतो. पहिले जर का 2 न भागतो म्हटलं म्हणजे 4, 4चा वर्गमूळ किती येणार? 2. जर का समजा 0.25चा वर्गमूळ किती ते 0.5, याला जर का भागतो म्हटलं तर पहा 49चा वर्गमूळ किती ते 7 आणि 25चा वर्गमूळ किती ते 5, म्हणजे 7 आणि 5 इथे किती आले? 3 त्रिक 9, म्हणजे वर्गमुळात काय झाला? फक्त 3. म्हणजे याचाही वर्गमूळ निघते, याचाही निघते, याचाही निघते, परंतु याचा वर्गमूळ निघत नाही, म्हणून अपरिमेय संख्या कोणती येणार? 4. प्रश्न क्रमांक 2, 92-63 मधून कमीत कमी कोणती लहान संख्या वजा करावी म्हणजे ते पूर्ण वर्गसंख्या म्हणते. कमीत कमी लहान म्हणते म्हणजे पहा इथं 92 काय दिलं आपल्याला? 63. याच्यातून कोणती कमीत कमी लहान संख्या वजा करेल? मग पहा आता याचे काय काढायचे? तर शेवटून काय करायचे? 2-2चे गट करत न्यायचे. मग आता याला आपल्याला भागा लागल. मग आता भागाकार करताना इथं 92 आहे, तर इथं कोणत्या संख्येच्या गुणाकार केला तर एक तर 92 येणार किंवा 92 पेक्षा लहान येणार. तर मग आता आपण 9 घेऊ आणि हा 9 गुणिले 9 म्हणजे किती झाली? इथं 81. ठीक आहे, 9 किती झाली? तर 81. मग इथं काय करायची? बेरीज. 9 किती झाली? इथं 18. आता इथं उरला किती? 2 मधून 1 गेला 1, 9 मधून 1 गेला 8 गेला 1. मग इथं किती आले आपल्याला? 63 आली. मग त्यानंतर इथं आले 18. त्यानंतर इथं तुम्हाला कोणता अंक घ्यावा लागन? तिथंच दुसरा अंक इथं घ्यायचा, म्हणजे दोन्ही अंक इथं पहा, इथं 9 घेतला, इथंही 9 घेतला. मग इथं कोणता अंक घेतला? जो अंक इथं घेणार तोच अंक इथं घेणार, दोघांची बेरीज इथं लिहायला लागेल. मग इथं जर का कोणता अंक घेतला तर इथं तो अंक घेऊन काय करायला लागेल? याचा गुणाकार म्हणजे याच्यापेक्षा काय आला पाहिजे? लहान आला पाहिजे, कमीत कमी म्हटलं तर. मग समजा जर आपण इथं कोणता अंक घेऊ, समजा आपण इथं 6 अंक घेऊ. ठीक आहे, इथं 6 6 36ची 6 हातचे आले 3. ठीक आहे, इथं 8 सकम 48, 48 आणि 3 किती झाले? 51, हातचे आले 5. ठीक आहे, 6 1 6, 6 आणि 5 किती झाले? 11. म्हणजे किती झाले हे? 1116. मग आता जर का वजाबाकी जर आपण करतो म्हटलं तर पहा इथं आपल्याजवळून समजा किती गुण आले आपल्याला? 63 वजा किती आले? 16. आता पहा इथं 3 मधून 6 जर निघा गेला, हातचा आला 1 झाले, म्हणजे किती झाले? 13 झाले. 6 6 12, इथं किती आले? 7. इथे किती उरून आले? 1 आला. आपण 6 मधून 2 गेले 27, म्हणजे इथे किती उरते? 47 उरते. ठीक आहे, मग म्हणण्याचा अर्थ काय होते? आता शेवटी किती उरले? 47 उरले. हे किती आले? समजा 6 6 12, हातचा आला 1, 8 1 म्हणजे 192. शेवटी 47 उरते. मग 92 16 आपला 92 63 मधून आपण किती वजा करायचे? 47 वजा करायचे, म्हणजे आपल्याला संख्या भेटते. आपल्याला संख्या भेटणार 92 16. कोणती संख्या भेटते? 92 16. ठीक आहे, वजाबाकी करतो म्हटलं तर 92 16 ही संख्या भेटते. 92 16 हे जर का आपण वर्ग काढतो म्हटलं कायचा वर्ग येते? 96चा वर्ग येते. आला लक्षात? म्हणून कमीत कमी कोणती संख्या वजा करावं लागन? 47 ही संख्या वजा करावं लागन. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 म्हणते वर्गमुळात 15 3m-4 बरोबर 15⁻3. तर m बरोबर किती? मग पहा आता जर का समजा ह्या संख्येचा वर्गमूळ काढायचा तर ह्या संख्येचा काय करायला लागते? इकडे वर्ग करायला लागते. म्हणजे इथं काय येणार? 15 3m-4 बरोबर 15. वर्ग म्हणजे काय करायला लागेल? म्हणजे इथं 3 गुणिले काय होणार? 2, म्हणजे इथे 3 दुनी काय होणार? 6. म्हणजे 15 3m-4 बरोबर 15 बरोबर किती झाले? 6. मग हे 15 15 तुमचे कटले, म्हणजे 3m बरोबर हा मायनस घेताना प्लस होणार, म्हणजे 6 4 किती झाले आपल्याजवळ? 10. म्हणजे m बरोबर किती झालं आपल्याजवळ? 10/3. म्हणजे पर्याय क्रमांक 3. एक टाकी पहिल्या नळाने 20 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 तासात भरते व तिसऱ्या नळाने 40 तासात भरते. तर तिन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती तासात भरेल? मग पहा ए नळानं एक टाकी 20 तासात भरते, बी नळानं तेच टाकी 30 तासात भरते आणि सी नळानं तेच टाकी 40 तासात भरते. मग आता काय करायचं? दिलेल्या जे टाकीची जे वेळ दिलेली आहे याचा काय काढायला लागेल तुम्हाला? लसावी काढायला लागेल. मग याचा लसावी म्हणजे किती ते? 120 आणि याची क्षमता ते याची क्षमता येते. म्हणजेच ए जो आहे ए हा 120 लिटर भरायला 20 तास लावते, ते एका तास किती लिटर भरणार? म्हणजे 120 भागेला 2 म्हणजे किती येणार? 6. ठीक आहे, बी जो आहे 120 लिटर भरायला 30 तास लावते, एका तास किती भरणार? 3 1 3 3 4 12 म्हणजे किती भरणार? 4. आणि सी जो आहे 120 लिटर भराले पूर्ण 40 तास लावते, एका तास किती लिटर भरणार? 3 लिटर भरणार. ठीक आहे, मग आता इथं काय भेटते तुम्हाला? एका तासाची क्षमता 6 लिटर 4 लिटर आणि 3 लिटर. म्हणजे इथं ए अधिक बी अधिक सी टोटल आपल्याजवळ 120 लिटर. 6 4 10 3 13, म्हणजे एका तास किती लिटर भरते? 13 लिटर भरते. आणि भरायची किती? 120, म्हणजे 120 भागेला 13. 120 भागेला 13. तर पर्याय क्रमांक आहे ते 2, म्हणजे 9.3/13 तासात हे टाकी भरणार, म्हणजे पर्याय क्रमांक 2. ए हा एक काम 12 दिवसात संपवतो, बी हा ए पेक्षा 60% जास्त वेगाने काम करतो, तर बी तेच काम किती दिवसात संपवेल? पहा आता ए जो आहे
तो एकूण जे काम आहे 12 दिवसात संपवते म्हणते. मग बी हा ए पेक्षा 60% अधिक वेगाने काम करतो. बी जो आहे ए पेक्षा, म्हणजे ए किती करणार समजा 100, त्याच्यापेक्षा 60% अधिक म्हणजे किती येणार, हा 160 येणार, 0 0 कटला. ठीक आहे. इथं बे 8 16, बे 5 10, म्हणजे हे काय झाली, याची क्षमता झाली किती दिवसाची, एका दिवसाची. मग ए एका दिवसात 8 काम करते आणि यानं एक काम किती दिवसात पूर्ण करते, 12 दिवसात पूर्ण करते. 12 दिवसात पूर्ण करते. म्हणून पहा इथं काय होणार, क्षमता गुणिला एक दिवसाचे काम बरोबर काय भेटणार आपल्याला, एकूण काम, बरोबर आपल्याला भेटणार इथं एकूण काम. मग ए ची क्षमता किती, 8. एका दिवसाचे काम किती आहे इथं, एकूण दिवस किती आहे इथं, एकूण दिवस. ठीक आहे. याची क्षमता एका दिवसाची 8, एकूण त्यानं 12 दिवस काम केले, म्हणजे 12 8 किती 96, म्हणजे एकूण काम किती झाले आपल्याजवळ, 96 काम झाले. ठीक आहे. ए ठीक आहे, 96 काम झाले. तर बी तेच काम किती दिवसात पूर्ण करणार. मग बी ची क्षमता किती आहे एका दिवसाची, 8 आहे. एक मिनिट, बी हा ए पेक्षा जास्त वेगाने काम करतो. बी हा ए पेक्षा 60% जास्त वेगाने करतो. 0 0 कटला, इथं 8 आले. अच्छा, इथं ए ची दिलेली आहे, ए 12 दिवसात काम करते, म्हणजे इथं काय येणार, ए ची क्षमता एका दिवसाची किती येणार, 5. काम किती करते, 12 दिवस काम करते. 12 5 60, म्हणजे एकूण काम किती झालं, 60 झालं. तर बी तेच काम म्हणजे किती काम, 60 काम. तर बी तेच काम किती दिवसात पूर्ण करणार, बी ची क्षमता किती आहे एका दिवसाची, 8, म्हणजे 60 भागेला 8 म्हणजे किती होणार, 7.5 दिवस, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6, 7च्या पटीतील पहिल्या 5 गुणांकांची सरासरी किती. पहा पहिले 5 विषम गुणांक पहा. 7चा पहिला विषम गुणांक काय ते 7 1 7. ठीक आहे. त्यानंतर 7चा दुसरा विषम गुणांक काय येणार, इथं 7 3 किती होणार, 21. त्यानंतर तिसरा म्हटलं तर काय येणार, 7 5 किती होणार, 35. ठीक आहे, विषम आहे. ठीक आहे. मग इथं चौथा म्हटलं तर काय येणार, 7 7 49, आणि पाचवा म्हटलं तर काय येणार, 7 9 63. मग इथं घ्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, म्हणजे 7 अधिक 63 भागेला 2 म्हणजे किती झाले, 70. 70 भागेला 2 म्हणजे किती येणार, 35. म्हणजे विषम संख्येची सरासरी किती येणार, 35. 580 किलोमीटर वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती. मग पहा इथं लक्षात घ्या, इथं जो आहे वेग, आपल्याला जो वेग दिलेला आहे 80 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. त्यानंतर इथं जे लांबी दिलेली आहे 260 मीटर. त्यानंतर इथं एक बोगदा ओलांडते, म्हणजे बोगद्याची सुद्धा काहीतरी लांबी असं माहीत नाही. आणि इथं जो वेळ दिलेला आहे 45 सेकंद, तर बोगद्याची लांबी तुम्हाला विचारली. मग पहा इथं लांबी 2 आहे, म्हणून काय होणार, L1 + L2 बरोबर S गुणिले काय होते, T. बोगद्याची लांबी प्लस रेल्वेची लांबी, इथं रेल्वेची लांबी आहे 260, बोगद्याची लांबी माहिती म्हणजे x. वेग आहे आपला 80 किलोमीटर प्रति तास. मग गेले कितीनं भागाचं, नेहमी 10/36 भागाचं, गुन्हेला किती होणार, वेळ दिलेला आपल्याला 45 सेकंद. ठीक आहे. आता पहा इथं 9 चौक 36, 9 5 45, 4 20 80. ठीक आहे. इथं 5 2 10, म्हणजे इथं 260 अधिक x बरोबर किती झाली, इथं 1000. तर x पाहिजे असेल तर 260 इकडे वजा करताना किती होणार, 740. म्हणजे पर्याय क्रमांक 2, 740 मीटर कवची लांबी आहे, बोगद्याची लांबी आहे. 8 दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे 6 किलोमीटर प्रति तास व 8 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे, तर किती वेळानंतर ते 56 किलोमीटर अंतरावर आहे. विरुद्ध म्हटलेलं आहे, म्हणजे इथं 6 किलोमीटर प्रति तास अधिक 8 किलोमीटर प्रति तास, म्हणजे 8 आणि 6 किती होऊन आले आपल्याजवळ, 14 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. मग आता एकूण अंतर किती आहे, म्हणजे अंतर भागेला काय म्हणून आपण, वेग बरोबर काय भेटते आपल्याला, वेळ भेटते. अंतर किती इथं 56, वेग किती आहे 14, 14 चौक 56, म्हणजे किती तास लागणार, 4 तास लागणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2. क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 9, 450चे 28% प्लस 280चे 45% बरोबर किती. मग पहा इथं 450 म्हणजे गुन्हेला होते, 28% म्हणजे भागेला 100. ठीक आहे. अधिक 280चे म्हणजे गुन्हेला 45% बरोबर हे किती म्हणते. ठीक आहे. हा 0 0 आपल्याजवळ कटला, हा 0 0 आपल्याजवळ कटला. मग आता आपण गुणाकार करू. पहा इथं 5 9 45, 5 2 10. इथं पुन्हा जर का भागतो म्हटलं तर इथं पहा, इथं 5 2 10, 5 9 45. ठीक आहे. मग आता पुन्हा जर का आपण भागाकार करतो म्हटलं तर इथे किती झाले, 14. ठीक आहे. इथे किती झाले, 14. मग इथं 14 9 किती झाले, 126. इथे किती झाले, 14 9 126. दोघांची जर का बेरीज करतो, 6 2 12 2 हातचाला 1, 2 2 4 1 5, 2 2 1 1 2, म्हणजे किती झालं, 252. म्हणजे पर्याय क्रमांक 2.
जर 930ला एका संख्येत जोडले तर ती संख्या स्वतःच्या 444.409% होते, तर मूळ संख्या किती म्हणते मग पहा. आता 444.409% म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपण मस्त म्हणू शकतो 400% अधिक 44.409% असं म्हणू शकतो. म्हणजे 400% म्हणजे म्हणण्याचा अर्थ 400% म्हणजे भागेला 100 अधिक याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं 9 चोक 36 ची 6 चाले 3 9 चोक 36 आणि 3 39, ठीक आहे. म्हणजे हा जर का जोडतो म्हटलं तर किती इथं 400, इथे किती 400/9% म्हणजे गुणिले काय होणार इथं 100. 0 0 कटला म्हणजे इथे किती 4 अधिक 0 0 कटला म्हणजे 4/9. इथं 9 चोक 36 4 किती झाले 40/9 होऊन आले, ठीक आहे. तर मूळ संख्या कोणती म्हणते म्हणजे म्हणण्याचा अर्थ मूळ संख्या किती होती 9 होती, ठीक आहे. आणि इथं वाढ किती झाले 40 झाले म्हणजे कितीची वाढ झाली इथं 31ची वाढ झाली. आता कितीची वाढ झाली 31ची वाढ झाली. मग काय म्हणते जर 930ला एका संख्येत जोडले म्हणजे 930ला एका संख्येत जोडले म्हणजे म्हणण्याचा अर्थ 31 जर का जोडले तर 40 होते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा होते 31 म्हणजे किती दिलेला आहे 930. तर मूळ संख्या किती आपल्याजवळ 9, तर 9 म्हणजे किती म्हणून 930 गुणिला 9 भागेला 31 हा किती झाला आपल्याजवळ इथं 3 वेळा गुणाकार म्हणजे ठीक आहे. 9 3 किती झाले 27 म्हणजे 270. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 12 पहा. एका त्रिकोणाच्या आधारामध्ये 40% वाढ केली तर त्याच्या उंचीत किती टक्के वाढ करावी म्हणजे क्षेत्रफळात 60%ची वाढ होईल. मग पहा आता त्रिकोणाचा आधार समजा 100% आहे, त्यात काय म्हणजे 40%ची वाढ केली म्हणजे 100 वरून आपण समजा इथं 40%ची वाढ केली म्हणजे किती झाले 140, ठीक आहे. ठीक आहे, हे काय झाली उंचीत वाढ झाली तर त्याच्या हे झालं आधारामध्ये वाढ झाली, ठीक आहे. एका त्रिकोण म्हणजे 100%चा त्रिकोण असते त्या 40% काय झाली उंचीत वाढ आधारात वाढ केली. त्यानंतर उंचीत किती टक्के वाढ करावी म्हणजे क्षेत्रफळात 60%ची वाढ होईल. म्हणजे 100 होतं तर 60%ची वाढ म्हणजे किती होणार 160 होणार. म्हणजे 140 वरून 160 झाले म्हणजे कितीची वाढ झाली तर 20ची वाढ झाली. कितीवर 140 वर म्हणजे 140 वर 20ची वाढ तर 100 वर कितीची 0 0 कटला, ठीक आहे. इथं 200/14 म्हणजे म्हणण्याचा अर्थ 100/7 आणि 100/7 म्हणजे होते 7 आपला 14.207%, ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार आपला 4. किंवा 15 मुलं एक काम 42 दिवसात समाप्त करतात तर 4 व्यक्ती आणि 2 मुलं मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करणार पहा. आता हे किंवा आणि मला प्रश्न आहे पहा इथं लक्षात द्या. तुम्हाला शॉर्टकट सांगतो तर पहा लक्षात द्या. इथं एकूण काम भागेला इथं लिहायचे आणि मग इथं लिहायचे किंवा, ठीक आहे. प्लस इथं लिहायचे आणि इथं लिहायचे किंवा, ठीक आहे. याचा एकदम शॉर्टकट जुगाड आहे, ठीक आहे. मग आणीवाले वर्त म्हणजे म्हणण्याचा अर्थ जे विचारले ते वरतं लिहायचं, जे दिलेलं ते खाली लिहायचं. आता एकूण काम किती दिवसात पूर्ण करते म्हणते 42 दिवसात पूर्ण करते, ठीक आहे. मग आणीवाले वर्त म्हणजे किती येणार 4, ठीक आहे. आणि किंवावाले काय येणार इथं 12. त्यानंतर अधिक आणीवाले किती येणार 2 आणि किंवावाले किती येणार इथं 15. मग आता हे जर का आपण सोडतो म्हटलं 4 1 4 4 त्रिक 12. मग आता 3 आणि 5 15चा लसावा किती येणार 15 भागेला 3 ने किती वेळा गुणला तर 15 3 5 15 वरत सुद्धा 5 वेळा गुणाकार 5 1 5. इथे किती वेळा गुणाकार 1 वेळा म्हणजे वरत सुद्धा 1 वेळा 2 1 2. म्हणजे हे किती झाले आपल्याजवळ 7 छेद किती झाले आपल्याजवळ 15. आपल्याला उरले किती होते हे 42. इथं 7 15 येणार गुणाकार 7 सकम 42 15 सकम किती झाले 90. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 2 90. 1460 रुपये मुद्दलाचे दशादशे 5% दराने 200 दिवसाची रास किती म्हणते. आता तुम्हाला रास विचारलेली आहे, लक्ष द्या. आता रास जर का तुम्हाला विचार 1460 हे काय तुमच्याजवळ आपल्याजवळ मुद्दला म्हणजे मुद्दल किती आपल्याजवळ 100% आहे. रास विचारली म्हणजे किती वर्षाचे म्हणते 200 दिवसाची रास म्हणते. पहा आपलं सूत्र येते सिंपल इंटरेस्ट बरोबर PNR भागेला काय करू आपण 100. म्हणजे आपल्याला सरळ व्याज दिलेलं आहे का सरळ व्याज दिलेलं नाही. म्हणजे आपल्याला मुद्दल किती दिलेली आहे 1460, ठीक आहे. दर किती दिलेला आहे 5%. वेळ किती दिलेली आहे इथं 200 दिवस भागेला काय येणार इथं 100. आता हे दिवस असल्या कारणास्तव भागेला किती करायला लागणार 365 कारण की एका वर्षात 365 दिवस असते म्हणून, ठीक आहे. मग आता हे 0 0 आपले कटले, ठीक आहे. इथं 5 1 5 5 7 35 5 3 15 73 दुनी किती म्हणाले 146. मग इथं 20 गुणिला 1 म्हणजे किती होणार इथं 20 गुणिला 1 आणि हा 20 1 20 20 किती 40 रुपये काय भेटलं तुम्हाला सिंपल इंटरेस्ट भेटलं. तुमची मुद्दल किती होती 1460 आणि व्याज किती भेटलं 40. म्हणजे मग आपला दर आपला रास म्हणजेच काय होत असते रास बरोबर मुद्दल प्लस काय होत असते व्याज होत असते. मुद्दल प्लस व्याज. मग रास किती आहे आपल्याला माहिती नाही. मग पहा मुद्दल किती आपली 1460 आपल्याला व्याज किती निघालं 40 म्हणजे रास किती होणार 1500 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 3 1500.
एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात 4 पट होते तर व्याजाचा दर किती पहा. आता एक सूत्र येते याचं, इथं दर बरोबर ठीक आहे 100 कंसात x1/t वजा 1 ठीक आहे वजा 1 ठीक आहे. मग आज जर का आपण सोडवतो म्हटलं तर 100 जगच्या तसे. आता x म्हणजे काय दर्शवू आपण इथं पट, x म्हणजे काय असते इथं पट आणि t म्हणजे काय दर्शवते इथं वेळ. मग इथं 4 1/2 वजा काय होणार 1. मग इथं 2 आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं 4 आहे, आहे कोणत्या तरी संख्येचा वर्ग संख्या आहे. म्हणजे इथं 4 म्हणजे 2चा वर्ग गुणिला 1/2 वजा काय होणार 1 2 2 कटले ठीक आहे. इथं 100 2 मधून 1 गेला 1 100 गुणिला 1 म्हणजे किती होते 100%. म्हणजे व्याजाचा दर किती येणार 100%. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा इथं 8चा घात 10 तर 4चा घात 5 गुणिला 16चा घात 3 भागेला 2चा घात 8 गुणिला 32चा घात 2 ठीक आहे. बरोबर इथे किती आहे 4x. तर x बरोबर किती आपल्याला म्हटलं आहे. मग पहा सगळ्यात पहिले आपण बेस सारखा करून घेऊ. मग इथं 4 म्हणजे 2चा कितवा घात तिसरा घात होते म्हणजे 2चा तिसरा घात म्हणजे इथं किती झाले इथं किती होणार आपल्याला 30 होणार आहे ना. 4 8 म्हणजे किती झाले 2चा तिसरा घात आणि 3 गुणिला 10 म्हणजे किती झाले 30. इथं गुणिला 4 म्हणजे 2चा दुसरा घात आणि 5 दोन्ही किती झाले इथं 10. 16 म्हणजे 2चा कितवा घात होते 5 आणि 5 तरी किती होणार इथं 15 ठीक आहे. भागेला हा 2चा घात जसं तसा 32 म्हणजे किती होणार 2चा 6वा घात आहे ना. पहा इथं 2चा 6वा घातच होते पाहून घेऊ आपण तरी एक वेळा ठीक आहे. झाले बेदुनी 4 4 दुनी 8 दुनी 16 16 दुनी 32 बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 म्हणजे 5वा घात होते आहे ना. मग इथं हा जो आहे हा कितवा घात होते 16 म्हणजे बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 म्हणजे चौथा 4 तरी इथं 12च होणार. इथं किती होणार 12 होणार ठीक आहे. मग इथं 2चा 5वा घात 5 दोन्ही किती झाली इथं या ठिकाणी 10. मग आता काय करायला लागेल तुमचा जर का समजा बेस सारखाच आहे तर मग काय करायचं बेरीज करायची पॉवरची. इथं किती झाले 40 आणि हे किती झाले टोटल 52 ठीक आहे. 2चा घात 52 हे किती झाले 2चा घात 18 ठीक आहे. मग इथं या ठिकाणी वजाबाकी होणार. मग 52 मधून जर का आपण 18 काढतो म्हटलं इथे किती उरले 4 इथे किती उरले आपल्याजवळ 1 म्हणजे किती उरले 34 ठीक आहे. म्हणजे इथे किती उरले आपल्याजवळ इथं आपल्याजवळ उरले 2चा घात 34. मग आता हे जर का संख्या सोडतो म्हटलं तर आली 2चा घात 34 बरोबर 4चा घात x. मग आता काय करायला लागेल पुन्हा इथं पहा इथं लक्ष द्या. आता इथं हे 2चा घात 34 आहे इथं 4चा घात x. मग आता हा 2 हा 4चा कितवा घात येते दुसरा घात येते. मग याच्या पॉवरने 2 न भागून द्यायचं म्हणजे किती आले 17 म्हणजे x बरोबर किती येणार 17 म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार 1. प्रश्न क्रमांक 18 पहा इथं दिलेलं आपल्याला 303 गुणिला 303 अधिक 102 गुणिला 102 भागेला 303 गुणिला 303 वजा 303 गुणिला 102 अधिक 102 गुणिला 102 ठीक आहे गुणिला 102. पहा आता इथं थोडीशी मिस्टेक म्हणजे हा 102 शेवटचा पाहिजे नव्हता तर आपण हे काढून टाकू ठीक आहे. बरोबर किती आपल्याला विचारला आहे. मग आता आपल्याला तुम्हाला इथं 3 संख्या दिसते म्हणजे म्हणण्याचा अर्थ पहा आता सूत्र निर्माण होते याचा ठीक आहे. इथं a अधिक b ठीक आहे. इथं काय होते सूत्र म्हणजे कसं होते पहा इथं a चा घन अधिक b चा घन भागेला a चा वर्ग म्हणजे हे a 2 वेळा पकडला आपण ठीक आहे. a बरोबर आपण किती पकडला 303 आणि b बरोबर किती पकडला 102 ठीक आहे. 3 वेळा आहे म्हणून a चा घन अधिकचं चिन्ह जसं b चा घन म्हणजे किती 102 चा घन. इथं a चा वर्ग वजा काय होणार ab ठीक आहे प्लस b चा घन b चा वर्ग ठीक आहे. मग आता हे जर का आपण सविस्तर जर का सोडतो म्हटलं तर हे होणार a अधिक b कंसात a वर्ग वजा ab प्लस b वर्ग भागेला a वर्ग वजा ab प्लस b वर्ग ठीक आहे. हे जसं तसं येणार. मग याचं जर का संक्षिप्त रूप हे होते ठीक आहे. मग आता हे कटून जाते. मग आता काय उरला फक्त आपल्याजवळ a प्लस बी म्हणजे म्हणण्यात 302 आपलं 303 प्लस 102 म्हणजे किती झाले 504 म्हणजे किती झाले 405 पर्याय क्रमांक 2. एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे दुसऱ्या रांगेत 27 झाडे तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत तर एकूण 30 रांगा असतील तर एकूण झाडं किती म्हणतील. मग पहा इथे एक सूत्र निर्माण होते. मग पहा इथं a बरोबर म्हणून आपण पहिला क्रमांक जो काही तुम्हाला दिलेला पहिला क्रमांक त्यानंतर n बरोबर म्हणून आपण एकूण रांगा n बरोबर म्हणा लागेल आपल्याला एकूण रांगा
ठीक आहे. इथं डी बरोबर म्हणायला लागते अंतर. तर याचं एक सूत्र निर्माण होते. पहा सूत्र येते इथं n भागेला 2 कंसात 2a अधिक n-1 इथं डी इथं कंस कंप्लीट. मग आता n म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? n म्हणजे एकूण रांगा. तर एकूण रांगा किती आपल्याजवळ? एकूण रांगा आहे 30 भागेला 2. ठीक आहे. 2a ए म्हणजे पहिली जी रांग दिली याच्यात किती झाडं आहे? 24 झाडं म्हणजे किती येणार? 24. ठीक आहे. अधिक कंसात n म्हणजे एकूण रांगा 30 मायनस 1 झाले 29 गुणेला अंतर. पहा 24 झाड आहे मग 27 झाड म्हणजे 3 3चा वाढून म्हणजे इथं काय येणार? गुणेला 3. आता हे आपल्याला सोडवणं इथं किती आले आपल्याजवळ? 15. ठीक आहे. मग हे जर का सोडवतो म्हटलं 24 दुनी किती 48 अधिक इथं बेरीज करायला लागणार आहे ना. 9 आणि 3 आपलं 9 त्रिक 27 ची 7 हातच्याला 2 3 दुनी 6 7 म्हणजे झाले 87. आता जर त्याची बेरीज करतो म्हटलं 15 इथं 15ची 5 हातच्याला 1 8 4 12 13 म्हणजे 135. आता 135 गुणिला किती उन्हाले आपल्याजवळ? 15. 135 गुणिला 15 जर का गुणाकार करतो म्हटलं तर पाहून घेऊ. 135 गुणिला 15 15 5 75 ची 5 हातच्याला 7 15 त्रिक 45 45 किती उन्हाले 7 म्हणजे किती 52 हातच्या आले 5 15 1 15 15 आणि 5 किती उन्हाले 20 म्हणजे किती उन्हाले 20 25 म्हणजे पर्याय क्रमांक आपला 2 काय बरोबर आहे 20 25. 20 2 मेट्रिक टनचे किती टक्के म्हणजे 40 क्विंटल होय. ठीक आहे. मग पहा आता इथं 1 मेट्रिक टन म्हणजे किती होते? 10 किलोग्राम होत असते. तर मग इथं 2 मेट्रिक टन म्हणजे किती होणार? 20 किलोग्राम होणार का नाही? 20 किलोग्राम होणार. मग पहा मग आता काय म्हणते तर मग ते 2 मेट्रिक टन म्हणजे किती म्हणाले? 20 किलोग्रामचे किती टक्के बरोबर काय होणार? हे 40 क्विंटल होणार. ठीक आहे. किती होणार? 40 म्हणजे 2 मेट्रिक टन म्हणजे किती होते? क्विंटल होते है ना. क्विंटल म्हणजे किती होते? 10 क्विंटल होते. हे क्विंटल होणार किती होणार? क्विंटल हे सुद्धा किती होते? क्विंटल. ठीक आहे. मग 20 काय म्हणते 20 मेट्रिक टन हे झाले आपले मेट्रिक टन. आता हे झाले क्विंटल हे झाले क्विंटल. मग 20 क्विंटलचे किती टक्के बरोबर 40 म्हणजे काय येणार? प्रश्नाचं चिन्ह 40 गुणेला 100 भागेला किती होणार? 20 20 दुनी 40 म्हणजे किती होणार? 200 टक्के. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आपल्याजवळ? 2. प्रश्न क्रमांक 21 प्रश्न क्रमांक 21 सोपा प्रश्न आहे. इथं a/7 बरोबर b/3 बरोबर c/5 तर दिलेलं आहे a अधिक b मायनस c भागेला काय दिलेलं आहे? a. आपल्याला फक्त आता किमती ठेवणार. a ची किंमत तिथं 7 अधिक b ची किंमत 3 आहे मायनस 5 भागेला म्हणजे किती आहे? 7. ठीक आहे. 7 आणि 3 किती आपल्याजवळ? इथं या ठिकाणी 10 10 मधून 5 गेले 5/7 म्हणजे पर्याय क्रमांक 3 5/7. प्रश्न क्रमांक 22 एका रकमेचे सरळ व्याजाने 10 वर्षात तिप्पट पैसे होतात तर व्याजाचा दर किती? 10 वर्षात तिप्पट पैसे RT बरोबर n-1 गुणिले काय होणार? इथं 100. आपल्याला दर दिलेला आहे का? नाही. आपल्याला दर काढायचा म्हणजे जसच्या तसा. ठीक आहे. गुणिला टी किती वर्ष दिलेलं आहे? 10 वर्ष बरोबर पट किती दिले? तिप्पट म्हणजे इथं 3 वजा 1 गुणिले काय होणार? इथं 100. इथं R गुणिला 100 बरोबर 3 मधून 1 गेला किती होणार आपल्याला? 2 गुणिले 100 म्हणजे होती 200 0 0 कटला म्हणजे दर किती आपल्याजवळ? 20% म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? पर्याय क्रमांक 1 20%. प्रश्न क्रमांक काय म्हणते 23 एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 628 सेंटीमीटर असून शंकूची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे तर तिरकस उंची किती? आपल्याला पायाची किंमत दिलेली आहे. इथं किती दिलेली आहे पायाची किंमत? 3.14 इथं पायाची किंमत दिलेली आहे. तर शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय होते? सूत्र काय ते? शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर सूत्र येते पाया RL. ठीक आहे. पाया RL. मग आता आपल्याला वक्र पृष्ठफळ किती दिले आपल्याला जवळ? वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे 628. आपल्याला पाया किती दिलेला आहे? 3.14. ठीक आहे. आणि त्रिज्या किती दिली आपल्याला? 4 दिलेली आहे. तर तिरकस उंची किती दिलेली आपल्याला माहित नाही म्हणजे आपल्याला उंची काढणं आहे. मग आता हे जर का आपण सोडवतो म्हटलं तर पहा हे गुणाकारचा भाग करा 628 3.14 गुणिले काय होणार? तर 4 बरोबर प्रश्नाचं चिन्ह. आणि हे जर का आपण सोडवतो म्हटलं तर आपल्याला काय भेटते? पर्याय क्रमांक 2 50 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 24 एका चौरसाचे क्षेत्रफळ 1444 सेंटीमीटर असून त्याची परिमिती किती? ठीक आहे. आता चौरसाचे क्षेत्रफळ पहा इथं आपल्याजवळ सूत्र येते चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय होते आपल्याजवळ? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे? 1444. आता बाजूचा वर्ग. ठीक आहे. मग आता 1444 कायचा वर्ग आहे तुम्हाला माहित करावं लागेल. तर पहा लक्षात घ्या इथं 1444 शेवटी 44 आहे. इथं शेवटी 44 आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे कोणत्या तरी संख्येची वर्गसंख्या म्हणजे 12ची वर्गसंख्या आहे ती. मग हे संख्या 25 पेक्षा लहान आहे म्हणून 50 मधून 12 काढले म्हणजे किती? 38चा वर्ग किती मिळाला? 1444. म्हणजे आपल्याजवळ बाजू किती भेटली? आपल्याला बाजू भेटली 38. ठीक आहे. बाजू आपल्याला 38 भेटली तर परिमिती किती? मग परिमिती म्हणजे काय होते? 4 गुणिला बाजू
मग 4 गुणिले बाजू म्हणजे म्हणण्याचा अर्थ 38 गुणिले किती होणार 4, 8 चोक 32, 4 ते 12, 13 14 म्हणजे किती झाले 100 आपला 8 चोक 32 ची 2 हातचे आले 3, 4 ते 12 3 15 म्हणजे 152. 152 पर्याय क्रमांक 4. क्रमांक 25 0.6 किलोग्राम 50 डेकाग्राम 2000 डेसिग्राम बरोबर किती ग्राम. आता हे सगळे आपल्याला पाहिजे ग्राममध्ये पाहिजे. मग आता लक्षात घ्या इथं 0.6 काय म्हणते किलोग्राम म्हणते. मग 0.6 किलोग्राम. आता तुम्हाला एक चार्ट माहित पाहिजे. चार्ट म्हणजे पहा कसा इथं किलोग्राम, इथं किलोग्राम, इथं हेक्टोग्राम, आपलं पहिले वाला इथं किलोमीटर, इथं इथे हेक्टोमीटर, त्यानंतर इथे ते डेकामीटर, त्यानंतर इथं मीटर, इथे ते डेसिमीटर, इथं सेंटीमीटर आणि मिलीमीटर. पहा आता किलोग्राम पासून आपल्याला कुठं जायचं आपल्याला ग्रामपर्यंत जायचं म्हणजे किलोमीटर पासून आपल्याला मीटरपर्यंत जायचं म्हणजे ग्रामपर्यंत जायचं म्हणजे किती घरं 3 घरं वर जाणार. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय करू आपण 0.6 गुणिले किती होणार आपल्याजवळ 1000. 1000 जर का पॉईंट काढतो म्हटलं 0 कुठून म्हणजे किती होणार 600. इथं काय होणार आपल्याजवळ ग्राम होणार. त्याच्यानंतर 50 डेका. ठीक आहे 50 डेकाग्राम. 50 डेकाग्रामचे आपल्या कायच्यात रूपांतर करतात आपले ग्राममध्ये. इथं डेकाग्राम. ठीक आहे डेकावरून ग्राममध्ये म्हणजे 50 गुणिले किती गुणला 10 म्हणजे किती होणार 500 ग्राम होणार. कारण एकच घर वरदान आहे. त्यानंतर 200 डेसीग्राम. आता डेसी हे इथं डेसीवरून तुम्हाला आता खाली येणार म्हणजे इथं काय येणार इथं 2000 डेसीग्राम म्हणजे म्हणण्याचा अर्थ 2000 भागेला किती होणार आता 10 होणार. जर का 00 काटलो म्हणजे किती झाले 200 ग्राम. म्हणजे 200 600 म्हणजे किती झाले 800. 8 आणि 5 किती झाले इथं टोटल 1300 म्हणजे एकूण ग्राम किती होणार 1300 ग्राम म्हणजे पर्याय क्रमांक 3. पहा आता प्रश्न क्रमांक पाहता हे बाकीचे थोडे सोपी प्रश्न आहे. पहा प्रश्न क्रमांक 29 दिले आपले DEEF बरोबर 3 4 4 5. त्यानंतर FGCB बरोबर किती. मग पहा इथं डी कितीवर येते 4 वर, ही किती येते 5 वर, 5 वर एफ किती येते 6 वर. मग काय केलं एक एक वजा केला मग 4 मधून 1 गेला 3, 5 मधून 1 गेला 4, 5 मधून 1 गेला 4, 6 मधून 1 गेला 5 म्हणजे एफ किती येते 6 वर म्हणजे किती येणार 5. जी येते 7 7 म्हणजे किती येणार 6. सी येते 3 म्हणजे किती येणार 2 म्हणजे बी येते 2 म्हणजे किती येणार 1 म्हणजे किती येणार 56 21 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 31 पहा प्रश्न क्रमांक 31 ARMY म्हणजे हा शब्द कसा दिलेला आपल्याला 1947. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे INTIMATE हा शब्द दिलेला 95294125. मग आता कसं झालं असं ए काय आर किती येते आर येते 18, त्यानंतर यम येते 13, वाय किती येते आपल्याजवळ 25. ठीक मग पहा आता कसं झालेलं आहे मग एक एचा एक हात जसं 8 ने किती झाली इथं 9 लिहिले, त्यानंतर 3 ने किती झाली इथं 4 लिहिले, 5 ने किती झाली इथं 7 लिहिले. मग त्याचप्रमाणे इथे सुद्धा तसंच केलं असून आय किती येते 9 जसं तसा एन किती येते 14, 4 ने किती झाला 5, टी किती येते 20 20 म्हणजे 2 आणि 0 किती 2, आय किती येते 9 जसं तसा एम किती 14 14 14 आहे ना, एम किती झाले आपल्याजवळ 13 13, 3 किती झाले 4, ए किती येते 1, टी किती येते 20 20चा 2, ए किती 5 जसं. मग आता पुन्हा इथे जर करतो म्हटलं तर COURT सी किती येते 3, ओ किती येते आपल्याकडे 15. ठीक आहे 15 म्हणजे 5 ने किती झाले 6, यू किती झाले 21, 2 ने किती झाले 3, आर किती येते 18, 8 ने 1 9, टी किती येते 20, 2 आणि 0 किती झाले 2 म्हणजे 36392. 36392 पर्याय क्रमांक 1. सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34 म्हणते पहा इथं नायट्रोजन हवा आणि हिमनग. ठीक आहे नायट्रोजन हवा आणि हिमनग म्हणजे हे झालं समजा प्रश्न पर्याय याचे 3 पर्याय आहे. ठीक आहे त्यानंतर हा तिसरा पर्याय. ठीक आहे तिसरा पर्याय म्हणजे असा आहे. ठीक आहे पहा लक्षात नायट्रोजन हवा. आता नायट्रोजन हवा म्हणजे इथं पहा एक हा चुकला. ठीक आहे नायट्रोजन हवा. आता नायट्रोजन हवा म्हणजे सर्व हवा काय असते सर्व गॅस नायट्रोजन ऑक्सिजन हे सगळे काय हवेचे प्रकार म्हणजे हा काय येणार खालचा काय येणार हा नायट्रोजन, हा काय येणार हवेमध्ये काय येत असते नायट्रोजन येते, हायड्रोजन येते, ऑक्सिजन येते,
हेलियम येते, भरपूर गॅसेस येते. म्हणजे ठीक आहे, म्हणजे हा जो आहे हवा हा मूळ घटक आहे आणि हवेमध्ये कोणता हवा येते तर नायट्रोजन येते आणि हिमनग काय आहे टोटल वेगळे येते. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 1. प्रश्न क्रमांक 35. 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल तर 3 मार्च 2011 कोणता वार असेल पहा. आता इथं म्हणते 3 मार्च 2004 आणि काय म्हणते 3 मार्च 2011. ठीक आहे, सारखे सारखे दिले मार्च मार्च, तारीखी सारखे दिले, फक्त 4 11 जाणं. म्हणजे आता वर्ष काढा, एकूण किती वर्ष मिळाले 7 आणि 4 पासून 11 पर्यंत झाले फक्त एकच लीप वर्ष येते. म्हणजे कोणतं वर्ष येते 2008. ठीक आहे, मग याच्यात एक जोडून द्या म्हणजे किती झाले 8. म्हणजे आपल्याला 8 दिवस समोर जाणार आहे. मग प्रत्येक 7 दिवसांनी तोच वार येते म्हणून 7 भागेला करा, 7 एक 7 म्हणजे उरला किती आपल्याजवळ 1 उरला. म्हणजे एक दिवस समोर जाणार म्हणजे सोमवार आणि सोमवार प्लस एक दिवस म्हणजे कोणता वार येणार मग आता मंगळवार. म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 36. अमित मिलिंद व रमेश अमित मिलिंद महेश व रवी हे चौघे जण कॅरम खेळत बसले आहेत. महेश व मिलिंद पार्टनर आहे. म्हणजे समजा एक कॅरम खेळून आले म्हणजे चौकोनकृती आहे. महेश व मिलिंद कशा पार्टनर आहे. समजा आपण इथं करू महेश आहे आणि इथं कोण आहे समजा मिलिंद आहे. हे कसे आहे पार्टनर आहे. ठीक आहे, महेशचे तोंड उत्तरेला आहे. मग महेशचे तोंड उत्तरेला जर का आपण दिशेचा विचार करतो उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम, महेशचे तोंड उत्तरेला आहे. ठीक आहे, मग आता जर का इथं समजा महेश दक्षिण होणार, हे पूर्व, हे पश्चिम, हे उत्तर. ठीक आहे, मग महेश इथं असेल का नाही, म्हणजे महेश इथून कटून कुठे येणार, इथं कोण येणार मग मिलिंद येणार आणि इथं कोण येणार मग इथं महेश येणार. आता महेशचे तोंड कुठे उत्तरेला आहे, बरोबर आहे. ठीक आहे, व रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसलेला नाही. रवी जो आहे तो महेशच्या उजव्या बाजूला बसलेला, इथं बसलेला नाही म्हणते रवी. म्हणजे रवी कुठं आहे, इथं आहे. म्हणजे इथं उरलेला कोण असन, इथं कोण असन, उरलेला अमित आहे. तर अमितचं तोंड कोणत्या दिशेला, तर ही दिशा कोणती, आपली पश्चिम दिशा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37. प्लस म्हणजे भागेला, मायनस म्हणजे गुन्हेला, गुन्हेला म्हणजे वजाबाकी आणि बेरीज म्हणजे अधिक असं चिन्ह दिलं. म्हणजे 42 भागेला 8 मायनस 16 प्लस 4 गुन्हेला 29 बरोबर किती. मग पहा इथे काय दिलेलं आहे, भागेला म्हणजे अधिक, भागेला म्हणजे अधिकचं चिन्ह दिलेलं देऊन टाकू. त्यानंतर मायनस म्हणजे काय दिलेलं आहे, गुणाकारात चिन्ह दिलेलं देऊन टाकू. त्यानंतर प्लस म्हणजे भागाकारात चिन्ह दिलेलं देऊन टाकू आणि गुणाकार म्हणजे वजाबाकी चिन्ह म्हणजे वजाबाकी येणार. ठीक आहे, इथं सगळ्यात पहिले भाग करून 4 चौक 16, 8 चौक 32, 42 प्लस 32 मायनस किती झाले 29. ठीक आहे, 42 आणि 32 4 7 म्हणजे मायनस 29, वजाबाकी करतो म्हटलं किती 45. म्हणजे पर्याय क्रमांक 4 45. प्रश्न क्रमांक 38. हे आजचे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे. अ चे आजचे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे. मग पहा इथं अ आणि ब, अ चे आजचे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे किती येणार 2x. ठीक आहे, त्या दोघांच्या वयाची बेरीज 48 आहे. अ चे आजचे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज किती आहे म्हणते 48. इथं 48 लिहिले. इथं 3x बरोबर 48, x बरोबर 3 1 3, 3 6 18 म्हणजे किती आले, x बरोबर 16. तर अ चे 5 वर्षानंतरचे वय किती, म्हणजे 16 दुनी किती आले इथं 32 आणि 5 वर्षानंतर 32 आणि 5 किती आले 37. म्हणजे पर्याय क्रमांक 3 37. क्रमांक 39. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी व आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे. जर डोक्यांची संख्या 26 असेल तर गायी व गुराखीची संख्या किती. मग पहा इथं हे असं होणार, पायांची संख्या वजा 2 गुणेला डोक्यांची संख्या भागेला किती होणार 2. मग पायांची संख्या दिली आपल्याला 98 वजा 2 गुणेला डोक्याची संख्या किती दिली आपल्याला 26 भागेला 2. मग इथं 98 वजा 26 दोन्ही किती झाले आपल्याजवळ 52 भागेला 2. 98 वजा 52 म्हणजे किती झाले आपल्याजवळ इथं 6, इथे किती आपल्याजवळ 4. म्हणजे इथं 46 भागेला 2 म्हणजे किती झाले 23. किती आपल्याजवळ 23. आता हे जे सूत्र आहे हे नेहमी कसं येणार 4 पाय. ठीक आहे, 4 पाय वाले जनावर. ठीक आहे, मग 4 पायवाले जनावर म्हणजे किती आले 23. म्हणजे गाई किती आहे 23. मग आता गाई 23 आहेत, मग टोटल 52 डोकसं किती होते आपल्याजवळ, टोटल डोक्याची संख्या किती 26. 26 मायनस 23 म्हणजे आपल्याला गुराखी किती असन 3. म्हणजे 26 आणि 3 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40. एका पिंजऱ्यात 12 सोडून सर्व बदक, 11 सोडून सर्व मोर, 17 सोडून सर्व पोपट. जर पिंजऱ्यात 3 प्रकारचे पक्षी असतील तर पिंजऱ्यात एकूण पक्षी किती. मग 12 सोडून सर्व म्हणते, 11 सोडून म्हणते, 17 सोडून म्हणते. याची बेरीज करायची. 7 आणि 8, 8 आणि 2 10 ची 0, हातचा लेखा झाली 40. मग आता एकूण पक्षी किती आहेत 3. 3 नेहमी काय करायचं 1 वजा म्हणजे भागेला काय येणार 3 वजा 1 म्हणजे किती झाले 2. म्हणजे एकूण पक्षी किती होते 40. 40 भागेला 2 म्हणजे किती येणार इथं 20. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ एकूण पक्षी किती येणार 20. 41. सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते तर दुपारी 3 वाजता बरोबर लावले घड्याळ बुधवार दुपारी 3 वाजता कोणती वेळ दर्शवणार. मग पहा इथं रविवार नंतर सोमवार
नंतर येणार मंगळवार, नंतर येणार बुधवार. मग दुपारी 3 ते 3 म्हणजे 24 तासाचा फरक आहे. म्हणजे हे किती झाले 24 तास, हे किती झाले 24 तास, हे किती झाले 24 तास. म्हणजे 24 ते किती झाले टोटल 72 तास. एका तासात किती 5 सेकंद मागा. म्हणजे एक तासात किती सेकंदचा फरक पडून आला 5 सेकंद. तर 72 तासात किती सेकंदचा फरक पडन. म्हणून 72 गुणिले 5. ठीक आहे. 5 2 10 ची 0 चालले 1 7 5 35 आणि 36 म्हणजे किती सेकंद 360 सेकंदचा फरक पडते. ठीक आहे. मग 360 सेकंद फरक म्हणजे किती मिनिटाचा फरक. जर काही 60 न भागता म्हटलं 6 7 36 6 मिनिटाचा फरक. आता घड्याळ किती वाजता लावली होती. बरोबर 3 वाजता लावली होती. 3 वाजता लावली होती म्हणजे 3 वाजता लावली होती म्हणजे म्हणण्याचा अर्थ 2 किती 60. याच्यातून किती मिनिटं वजा करायला लागेल 6 वजा करायला लागेल म्हणजे किती होणार आपल्याजवळ 2:54. म्हणजे पर्याय क्रमांक किती होणार आपल्याजवळ 2:54 किलोमीटर अंतर पार करते व उजवीकडे वळते. 6 किलोमीटर अंतर पार करते. नंतर ती डावीकडे वळते आणि 3 किलोमीटर चालते व शेवटी उजवीकडे वळून 8 किलोमीटर चालते. तर स्वतःला पश्चिम दिशेला जाताना पाहते. तर तिने आपली यात्रा कोणत्या दिशेने सुरू केली पहा. दिशाज्ञानचा जबरदस्त प्रश्न आहे. तर आपल्याला विचारला काय इथं पहिले कोणत्या दिशेने निघाली हे विचारलेलं आहे आणि शेवटची दिशा दिलेली आहे. प्रश्न उरपाटा आहे पण पहा लक्ष द्या. शेवटी पहा लक्ष द्या कुठं चालली ते शेवटी चालली ते पश्चिम दिशेला. शेवटी पश्चिम दिशेला चालली. मग इथं लिहून घ्या. शेवटी पश्चिम दिशेला चालली. मग आता सुरुवात पासून आहे. मग पहा एक मुलगी 8 किलोमीटर अंतर चालते उजवीकडे वळते. आता इथे किलोमीटरचा काही लेनदेन नाही. सगळ्यात पहिले कुठं वळते उजवीकडे वळते म्हणजे इथे उजवी लिहून टाकली. मग नंतर 6 किलोमीटर चालते डावीकडे वळते म्हणजे इथं काय लिहिलं आपण डावी लिहिली. नंतर ती चालते आणि 3 किलोमीटर चालल्यानंतर शेवटी उजवीकडे वळते म्हणजे शेवटी कुठं वळली उजवीकडे वळली. आता ते कोणत्या दिशेला चालली म्हणजे पश्चिम दिशेला चालली म्हणजे मग असं लिहून घेतले. मग आता या ठिकाणी काय होत असते दोन विरुद्ध बाजू कटत असते म्हणजे उजवी डावी अशी कुठून देईल. मग आता शेवटी किती उरली आपल्याला उजवी उरली. मग इथं जर का दिशेचा विचार करतो म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम. आता शेवटी कुठं होती पश्चिम होती म्हणजे इथं होती. आता उरली कोणती बाजू उजवी. मग आता पश्चिमच्या इकडे उजवी बाजू कोणती येणार उत्तर. पश्चिमच्या उजवी बाजू कोणती येणार उत्तर. परंतु प्रश्न कसा आहे उरपाटा विचारला म्हणून उजवी उरली तर डावी सांगा डावी उरली तर उजवी सांगा. मग आता उजवी उरली म्हणजे डावी सांगायला म्हणजे काय येणार उत्तर काय येणार दक्षिण दिशा येणार. म्हणजे तिने कोणत्या दिशेला चालण्याला सुरुवात केली होती दक्षिण. म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 43. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येणार म्हणते पहा. इथं 1249 1298 1347 1396 आणि शेवटी किती येणार म्हणते पहा. इथं काय झालेलं आहे इथं 19 आहे इथं 18 इथं 17 इथं 16 म्हणजे इथं काय येणार शेवटी 15 येणार. मग इथं 24 आहे इथं 29 म्हणजे कितीचा फरक आहे 5चा. इथे कितीचा फरक आहे 5चा. इथे कितीचा फरक आहे 5चा म्हणजे इथं 45 म्हणजे 45 5 म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45 तुम्हाला डाईसचा प्रश्न दिलेला आहे. समजा आपल्या अशा 4 डाईस दिलेल्या आहे. ठीक आहे पाहून घ्या. इथे दिलेलं आहे 1 4 2 6 2 3 त्यानंतर 1 2 3 त्यानंतर 6 5 आणि 3. मग पहा खालीपैकी पहिल्या आकृतीत तळाशील पृष्ठभागातील कोणता अंक येईल म्हणजे पहा. आता पहिली आकृती हे आहे तर याच्याशी संबंधित विचारला आहे. मग पहा पहिल्या आकृतीत कॉमन कोणता अंक दिसतो. इथं 1 2 दिसते. अजून कुठं 1 2 आहे 1 2 इथं सुद्धा आहे 1 2 1 2 आहे. मग इथं तळाशी म्हणजे इथं विचारलं 4च्या विरुद्ध कोणता अंक येणार पहा. इथं 1 2 1 2 कॉमन इथे 1 2 1 2 4च्या विरुद्ध कोणता अंक येणार 3 म्हणजे काय येणार पर्याय क्रमांक 3 3. क्रमांक 46. प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल पहा. प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी कोणती संख्या मग आता दिलेला इथं अशा प्रकारे इथं आपल्याला आकृती दिलेली आहे. इथे दिलेलं आहे 30 इथं 13 9 15 20 35 प्रश्नार्थ चिन्ह आणि 12. मग इथं येईनं काय केलेलं माहिती आहे काय इथं पहा हा अंक म्हणजे एक सोडून एक अंकाची काय केली बेरीज केली. ह्या चारही अंकाची बेरीज केली किती येते 75. मग त्याचप्रमाणे काय करायला लागेल 30 9 20 म्हणजे किती झाले हे झाले 50 50 किती झाले 59. आता 59 म्हणजे किती झाले 59 मध्ये तुम्हाला किती जोडा लागेल की 75 येणार म्हणजे किती जोडा लागेल 16 जोडा लागेल म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 2. अपर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 47 दिलेला आहे. इथं H9K ठीक आहे. इथं N8 1 Q त्यानंतर इथं C7J प्रश्नार्थ चिन्ह मग ऑप्शनमध्ये दिले पहा. आता येणं अंदाज कसा लावलेला आहे पहा. इथं तर्क असा लागलेला आहे इथं H मध्ये +6 केले म्हणजे किती झाले म्हणजे H किती ते 8 6 जर का तुम्हाला 8 किती झाले 14. ठीक आहे. इथं 9चा काय केला वर्ग 81. आता K किती आपल्याजवळ
की येते 11. 11 मध्ये जर आपण इथं 6 जोडतो म्हटलं म्हणजे किती होईल 17. 17 म्हणजे काय येते क्यू. मग इथे त्याचप्रमाणे सी किती ते आपल्याजवळ 3. 3 मध्ये 6 जोडतो म्हटलं तर किती झाले 6 आणि 3 9. 9 म्हणजेच काय होते आय. ठीक आहे. इथं 7चा वर किती येणार 49. जे किती आपल्याजवळ 10. 10 मध्ये 6 जोडतो म्हटलं म्हणजे 16. आणि इथं 16 म्हणजे काय होते पी म्हणजे काय येणार आय 49 पी म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48. 12 वाजताचे 12 टोल पडण्यासाठी 33 सेकंद लागतात, तर घड्याळीत 8 वाजताचे टोल पडण्यासाठी किती सेकंद लागणार म्हणते. मग पहा 12 वाजताचे 12 टोल पडण्यासाठी 33 सेकंद लागतात. ठीक आहे. म्हणजे 12 टोल पडण्यासाठी म्हणजे एक टोल आपल्याला वजा करायला लागेल म्हणजे किती येणार इथं 11 टोल करायला लागेल. ठीक आहे. किती टोल करायला लागेल 11. नेहमी करायचे एक टोल वजा करायला लागेल ना, कारण की 2 टोल मधलं अंतर तुम्हाला कधी सांगा लागेल जेव्हा 2 टोल वाजन. मग आता 12 मधून काय करायचं एक वजा करायचं म्हणजे किती झाले 11 टोल. 11 तरी किती झाली तर 33 म्हणजे एका म्हणजे 2 टोल मधला किती सेकंदाचं अंतर आहे 3 सेकंदाचं अंतर आहे. मग इथे त्याचप्रमाणे टोटल टोल किती आपल्याजवळ 8. 8 वजा 1 म्हणजे किती झाले 17. प्रत्येक 2 टोल मधलं अंतर कितीचं 3 सेकंदाचं. मग असे टोल किती पूर्ण आले आपल्याजवळ टोटल टोल होऊन आपल्याजवळ 7. मग 7 गुणिले 3 म्हणजे किती इथं 21 म्हणजे पर्याय क्रमांक 2 21 सेकंद. एक वेळी 2 नाणी हवेत उडवली तर जास्तीत जास्त हेड पडण्याची संभाव्यता. हेड म्हणजे काय म्हणून आपण छापा पडण्याची संभाव्यता. 2 नाणे. आता नाणे किती आहेत 2. ठीक आहे. त्याला बाजू किती येते बाजू येते 2. नाणे किती 2 म्हणजे काय 2चा वर्ग म्हणजे 4. म्हणजे 2 नाणे आपल्याला 4 वेळा मांडता येईल. मग 4 वेळा मांडताना कसं मांडायचं एक वेळा हेड येणार एक वेळा टेल येणार. एक वेळा टेल येणार एक वेळा हेड येणार. मग एक वेळा टेल दुसरी वेळा टेल एक वेळा हेड आणि दुसरी वेळा हेडच येणार. ठीक आहे. आता जास्तीत जास्त काय म्हणते जास्तीत जास्त एक हेड. मग आता जास्तीत जास्त एक हेड इथे आला इथे एक आला इथं एकही नाही आला इथं 2 आले म्हणजे एकूण बाजू किती एकूण नाणे किती वेळा फेकले 4 वेळा. जास्तीत जास्त किती वेळा हेड पडणार 2 वेळा म्हणजे किती 2/4 म्हणजे किती 1/2 म्हणजे पर्याय क्रमांक आहे आपल्या जोड 1/2.